नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील जाधव आणि गावाला पोचल्या उघडलाच होता पाऊस आणि पाऊस उघडल्यावर आपण निघलो होतो घराजवळ फेरफटका मारायला आणि लगेचच घरापुढच्या झाडाखाली आपल्याला दिसलं होतं का असला मोठा साडीचा झोपाळा इथं बांधला होता. म्हणलं हे झोपाळ्यात आता कोण झोपायचं बाबा. मग जवळ जाऊन बघितलंय तर झोपाळ्यात पडली होती जांभळं. मग समजलंय का अरे हे तर लालू जांभळांचा झोपाळा आहे. मग वर बघितलंय तर जांभळीच्या झाडाला लागली होती जांभळं आणि मस्तपैकी वाऱ्याने पडलेली जांभळं डायरेक्ट झोपाळ्यात पडत होती आणि हे एवढी गोड गोड जांभळं होती ना, लयच मजा आली राव खाऊन. आणि हे 2-4 जांभळांमध्ये आपलं काय भागणार नव्हतं म्हणून घरातली सगळी बोलावली होती. धरला होता कागद बारकाल्या चिल्या पिल्यांना सुद्धा लावलं होतं कामाला. मग एका बारक्या पोराला चढवलं होतं वरती. म्हटलं होतं आता हलव बरं झाड. आणि हे जांभळांचा पाऊस पडला होता राव. आणि पहिला पाऊस झाल्यावरती म्हटलंय नाही एवढ्यात काय आपलं भागायचं नाही, तो अजून एकदा पाऊस पडवर. आणि मग गमेल्यावर झाली होती जांभळं गोळा आणि पोटभर खाल्ली होती जांभळं. पण मन काय भागलं नव्हतं बरं का. तरी बी कंट्रोल केलंय मनावरती आणि निघलोय आपल्या नदीकडच्या शेतातल्या घरी. जाता जाता रस्ता झाला होता पूर्ण पावसामुळे खराब. आणि मग केलं आपल्या गाडीने ऑफ रोडिंग आणि ऑफ रोडिंग करून गाडी सोबतच आपल्याला बी आली होती मजा. पण गाडीकडे बघता पूर्ण गाडी गाळाने माखली होती. म्हटलं आता ही बी आपल्याला धुवायला लागते की काय कळायला. म्हणलं पुन्हा एकदा पाऊस झाला तर बरं होईल का, अख्खी गाडी एकदाची धुवून जाईल. आणि नदीकडच्या घरी पोचल्या सुटलो होतं मस्त